नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या अभ्यासक्रमातली पहिली कविता शिकणार आहोत. कवितेचं नाव आहे अ टीन एजर्स प्रेयर, किशोरवयीन बालकांची प्रार्थना. सगळ्यात पहिल्यांदा आपण टीन एजर म्हणजे काय ते समजून घेऊ. टीन एजर म्हणजे असा मुलगा किंवा मुलगी ज्याचं वय 13 ते 19 दरम्यान आहे. आज आपण शिकत असलेली कविता एक दिशादर्शक प्रार्थना गीत आहे. हे प्रार्थना गीत निश्चितपणे तुम्हाला तुमचे मार्ग निवडताना, तुमचे निर्णय घेताना मार्गदर्शक ठरणार आहे. चला तर मग आपण या कवितेचा अभ्यास करूया. कवितेचा पहिला स्टांजा कवी म्हणतो, Each day brings new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. मित्रहो, या कवितेच्या अगदी सुरुवातीला मी एक महत्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे. जे मॉर्स हे एक प्रौढ व्यक्ती आहेत, तरी सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी ही कविता लिहित असताना स्वतःला किशोरवयीन बालक मानलेलं आहे. या कवितेच्या माध्यमातून ते किशोरवयीन बालकांची मनस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. किशोरवयीन बालक स्वतःला किशोरवयीन बालकांच्या ठिकाणी ठेवून ते या कालखंडामध्ये त्यांच्यावरती कशा प्रकारची परिस्थिती असते हे सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत. कवी या ओळीमध्ये सांगतात, या स्लाइड मध्ये कवी सांगतात, ते म्हणतात, उगवणारा प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी अनेक नव्या नव्या गोष्टींची सुरुवात करण्याची संधी घेऊन येतो. नेमकी कोणत्या गोष्टीची सुरुवात करायची याचा निर्णय हा मला घ्यावाच लागतो. भविष्यामध्ये मला ज्या मार्गावर चालायचं आहे तो मार्ग हा सर्वस्वी मलाच निवडावा लागणार आहे. मित्रहो, कवीनं अतिशय चांगल्या प्रकारे या कवितेची सुरुवात केलेली आहे. कवीनं सांगितलेलं आहे, भूतकाळामध्ये जे झालं ते विसरून जा. तुम्हाला उगवणारा प्रत्येक दिवस हा काहीतरी चांगलं करण्याची संधी घेऊन येतो. त्या चांगल्या गोष्टी करण्याची संधी आल्यानंतर तुम्ही गोंधळून न जाता योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. भविष्यामध्ये तुम्हाला जो काही मार्ग निवडायचा आहे, तुम्हाला भविष्यामध्ये ज्या काही मार्गावरती चालायचं आहे तो मार्ग हा सर्वस्वी तुम्हालाच निवडावा लागणार आहे. तुम्हाला तुमच्या भविष्याचा जो मार्ग आहे तो निवडण्यामध्ये मी मदत करू शकणार नाहीये, किंवा तुमचे आई वडील हे तुम्हाला तुमच्या भविष्याचा मार्ग निवडत असताना मदत करणार नाहीयेत. तुम्हाला तुमच्या भविष्याचा मार्ग हा स्वतःच निवडावा लागणार आहे. योग्य गोष्टीची सुरुवात करावी लागणार आहे, योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे, योग्य मार्ग निवडावा लागणार आहे आणि पुढे तुम्हाला तुमच्या भविष्यकालीन जीवनामध्ये प्रवास करावा लागणार आहे. मित्रहो, या ठिकाणी या स्लाइड मध्ये एक फिगर्स ऑफ स्पीच आहे. तुम्ही डिसिजन्स आय मस्ट मेक या ओळीचं बारकाईनं निरीक्षण करा. या ओळीमध्ये इन्व्हर्जन नावाचा एक शब्द अलंकार लपलेला आहे. आता या इन्व्हर्जन या शब्द अलंकाराबद्दल प्राथमिक स्वरूपामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगणार आहे. कवितेच्या एखाद्या ओळीमध्ये जेव्हा शब्दांचा क्रम हा अयोग्यपणे दिला जातो तेव्हा त्यामध्ये इन्व्हर्जन या शब्द अलंकाराची निर्मिती होते. आता या ओळीमध्ये इन्व्हर्जन हा शब्द अलंकार लपलेला आहे. ही ओळ इन्व्हर्जन या शब्द अलंकाराचं उदाहरण आहे. हेही मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. पहा, या ठिकाणी ओळ पहा, डिसिजन्स आय मस्ट मेक. पहा, आय हा वाक्याचा कर्ता आहे, मस्ट ही मॉडल ऑक्झिलरी आहे, मेक हे वर्ब आहे आणि डिसिजन्स हे या वाक्यातलं कर्म आहे. कवितेमध्ये
या ओळीची सुरुवात कर्माने झालेली आहे. मला सांगा, एखाद्या ओळीच्या सुरुवातीला कर्ता असतो का कर्म असतो? तर बरोबर, विधानार्थी वाक्याच्या सुरुवातीला हा कर्ता असला पाहिजे, परंतु या ओळीची सुरुवात कर्माने झालेली आहे, म्हणूनच ही ओळ इन्वर्जन या शब्द अलंकाराचं उदाहरण आहे. चला तर मग या ओळीचा मी तुम्हाला पुन्हा आणखी एकदा अर्थ सांगणार आहे. कवी या ठिकाणी सांगतो, उगवणारा प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी अनेक नव्या नव्या गोष्टींची सुरुवात करण्याची संधी घेऊन येतो. नेमक्या कोणत्या गोष्टीची सुरुवात करायची याचा निर्णय हा मला घ्यावाच लागतो. भविष्यामध्ये मला ज्या मार्गावर चालायचं आहे तो मार्ग मला एकट्यालाच निवडावा लागणार आहे. आता आपण या कवितेचा दुसरा स्टांजा पाहूया. कवितेची दुसरी स्लाइड शिकूया. कवी या ठिकाणी म्हणतो, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. या ठिकाणी कवी सांगत आहे, स्वतःचे निर्णय हे मला घ्यावे लागणार आहेत. मला कोणत्या मार्गावरनं प्रवास करायचा आहे तो मार्ग मला निवडावा लागणार आहे. माझ्या समोर आज अनेक मार्ग आहेत, त्यातला एक मार्ग हा चांगल्या गोष्टींकडे घेऊन जातो, एक मार्ग हा वाईट गोष्टींकडे घेऊन जातो. अशा या कालखंडामध्ये, अशा या मोक्याच्या वेळी मी एक तर मोठ्या अशा यशाकडे घेऊन जाणारा मार्ग निवडू शकतो, किंवा ज्या मार्गावरती अनेक मोठे ताणतणाव आहेत, अनेक मोठ्या काळजी आहेत, अशा वाईट मार्गावरती मी प्रवास करू शकतो. आता तुम्ही या ठिकाणी काही शब्दांचे अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे. या ठिकाणी शब्द आहे लीड, LEAD. लीड म्हणजे घेऊन जाणे. दुसरा शब्द आहे डार्कंट. डार्कंट या शब्दाचा अर्थ आहे वाईट. पुढला शब्द आहे डिस्ट्रेस. तर डिस्ट्रेस म्हणजे मोठा ताणतणाव, मोठी काळजी, मोठा मानसिक ताणतणाव. तर आता या ठिकाणी आपण तीनही शब्दांचे अर्थ समजून घेतलेले आहेत. या ओळीचा अर्थ काय आहे पुन्हा आणखी एकदा सांगतो. कवी या ठिकाणी म्हणत आहे, मी मोठ्या यशाकडे घेऊन जाणारा जीवनाचा मार्ग निवडू शकतो, किंवा ज्या मार्गावरती मोठमोठे ताणतणाव आहेत, मोठमोठ्या काळजी आहेत, अशा वाईट मार्गावरती मी प्रवास करू शकतो. आता आपण या ठिकाणी एक फिगर ऑफ स्पीच शिकायची आहे. या ठिकाणी ट्रॅव्हल डाऊन द डार्कंट रोड या ओळीचं निरीक्षण करा. या ओळीमध्ये अलिटरेशन नावाचा शब्द अलंकार लपलेला आहे. तुम्ही पाहू शकता, ट्रॅव्हल डाऊन द डार्कंट रोड या ओळीमध्ये दी या व्यंजनाचा ध्वनी पुन्हा आणखी एकदा रिपीट झालेला आहे. डाऊन मध्ये डी चा ध्वनी आहे, डार्कंट मध्ये डी चा ध्वनी आहे, आणि कवितेच्या एखाद्या ओळीमध्ये एखाद्या व्यंजनाचा ध्वनी पुन्हा पुन्हा आला असेल तर त्यावेळी अलिटरेशन या अलंकाराचं ते उदाहरण असतं. तर लक्षात ठेवा, ट्रॅव्हल डाऊन द डार्कंट रोड हे अलिटरेशन या शब्द अलंकाराचं उदाहरण आहे. आता आपण या कवितेचा तिसरा स्टांजा शिकूया. स्टांजा वाचतोय. कवी म्हणतो, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. या ठिकाणी कवी परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे. परमेश्वराला त्याला मदत करण्याची विनंती करत आहे. कवी म्हणतो, हे प्रिय परमेश्वरा, कृपा करून माझे डोळे उघड, जेणेकरून मी सगळ्या काही गोष्टी स्पष्टपणे पाहू शकेन. जे योग्य आहे, जे बरोबर आहे, जे चुकीचं नाही, अशा
गोष्टीच्या बाजूने उभं राहायला मला मदत कर. माझ्यामध्ये जे जे काही सर्वोत्तम असं लपलेलं आहे ते बाहेर आणण्यामध्ये मला मदत कर. आता तुम्ही या ठिकाणी समजून घेऊ शकता की या किशोर वयामध्ये कवीला स्वतःला योग्य गोष्टीच्या बाजूने उभं राहायचं आहे. जी गोष्ट चुकीची आहे, जी गोष्ट वाईट आहे, अशा गोष्टीचं त्याला समर्थन करायचं नाही किंवा एखाद्या गोष्टीचा आंशिकपणे विचार न करता एखाद्या गोष्टीचा आंशिकपणे विचार न करता त्याला त्या गोष्टीबद्दल स्पष्टपणे पाहायचं आहे. म्हणूनच तो परमेश्वराकडे या ओळीमधून प्रार्थना करतोय. आता या ठिकाणी पुन्हा आणखी एक फिगर ऑफ स्पीच आहे. आता ओळ आहे पहा, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. या ओळीमध्ये अपॉस्ट्रोफी नावाचा शब्द अलंकार लपलेला आहे. आता अपॉस्ट्रोफी या शब्द अलंकाराबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ज्यावेळी कवी कवितेतल्या ओळींमध्ये त्याच्या समोर उपस्थित नसणाऱ्या एखाद्या घटकाला उद्देशून बोलतो त्यावेळी अपॉस्ट्रोफी नावाच्या शब्द अलंकाराची निर्मिती होते. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, कवी परमेश्वराला म्हणतोय, हे परमेश्वरा कृपा करून माझे डोळे उघड. मला सांगा, परमेश्वर त्याच्या समोर आहे का? नाहीये. परमेश्वर त्याच्या समोर उपस्थित नसताना कवी परमेश्वराला उद्देशून बोलतोय. म्हणूनच ही ओळ अपॉस्ट्रोफी या शब्द अलंकाराचं उदाहरण आहे. आलं लक्षात? प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड हे कोणत्या शब्द अलंकाराचं उदाहरण आहे? तर हे अपॉस्ट्रोफी या शब्द अलंकाराचं उदाहरण आहे. या पूर्ण स्लाइडचा अर्थ आपण पुन्हा एकदा शिकूया. कवी या ठिकाणी परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे, त्याला मदत करण्याची विनंती करत आहे. कवी परमेश्वराला म्हणतो, हे प्रिय परमेश्वरा कृपा करून माझे डोळे उघड, जेणेकरून मी सर्व काही गोष्टी स्पष्टपणे पाहू शकेन. एखाद्या गोष्टीकडे आंशिकपणे न पाहता मी त्या गोष्टीचा सारासार विचार करून त्याकडे पाहू शकेन. परमेश्वरा, जे योग्य आहे, जे बरोबर आहे, अशा गोष्टीच्या बाजूला उभं राहण्यामध्ये मला मदत कर. माझ्यामध्ये जे जे काही चांगलं लपलेलं आहे ते बाहेर आणण्यामध्ये तू मला माझी मदत कर. पुढला स्टांजा कवी पुन्हा आणखी एकदा विनंती करतोय. कवी म्हणतो, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. पुन्हा आणखी एकदा या ठिकाणी कवी परमेश्वराला मदत मागतोय. यावेळी तो कशाबद्दल मदत मागतोय? तर या ठिकाणी पहा, कवी म्हणतोय, हे परमेश्वरा, जेव्हा जेव्हा एखादं प्रलोभन माझ्या मार्गामध्ये येईल त्या गोष्टीला ठामपणे नाही म्हणायला मला मदत कर, जेणेकरून मी माझं शरीर भविष्यातल्या प्रत्येक दिवसासाठी स्वच्छ आणि तंदुरुस्त ठेवू शकेन. आता या ठिकाणी आपल्याला टेम्पटेशन या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. टेम्पटेशन या शब्दाचा अर्थ आहे एखादं प्रलोभन, एखादी चुकीची किंवा वाईट गोष्ट करण्याची प्रबळ इच्छा. आता या ठिकाणी तुम्ही किशोरवयीन बालकांनी स्वतःला कवीच्या ठिकाणी ठेवा आणि विचार करा, जर तुम्ही एखाद्या प्रलोभनाला बळी पडलात तर त्याचा तुमच्यावरती काय परिणाम होणार आहे. जर तुम्ही प्रलोभनाला बळी पडलात तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्या भविष्यकालीन जीवनामध्ये त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. आणि जर याच कालखंडामध्ये तुम्ही प्रलोभनांना नाही म्हणलं तर निश्चितपणे तुम्ही
भविष्यातल्या प्रत्येक दिवसासाठी स्वतःला स्वच्छ आणि तंदुरुस्त ठेवू शकणार आहात. त्यामुळेच या ठिकाणी कवीनं तुम्ही प्रलोभनांपासून दूर राहावं यासाठी परमेश्वराला प्रार्थना केलेली आहे. पुन्हा आणखी एकदा या ओळीचा अर्थ पाहूया. कवी परमेश्वराला म्हणतो, हे परमेश्वरा, जेव्हा जेव्हा एखादं प्रलोभन माझ्या मार्गामध्ये येईल तेव्हा त्याला नाही म्हणायला मदत कर, जेणेकरून मी माझे शरीर भविष्यातील पुढील जीवनातील प्रत्येक दिवसासाठी स्वच्छ आणि तंदुरुस्त ठेवू शकेन. कवितेतला शेवटचा स्टांजा कवी म्हणतो, when my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. आता या ठिकाणी कवी परमेश्वराला उद्देशून काय प्रार्थना करत आहे? कवी म्हणतो, मला माहित आहे माझ्या जीवनातील जेव्हा किशोरवयीन वर्ष संपलेली असतील तेव्हा मी पाहू शकेन की तुझ्या सहवासामध्ये असताना, तुझ्या सोबत चालत असताना मी माझं आयुष्य हे सर्वोत्तमपणे जगलेलं आहे. आता तुम्ही या ठिकाणी एक प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे की बाबांनो, या संपूर्ण ओळीमध्ये, या संपूर्ण कवितेमध्ये कवीला नेमका सहवास कुणाचा हवा आहे? तर कवीला कुणाचा सहवास हवा आहे? बरोबर, तर कवीला परमेश्वराचा सहवास हवा आहे. जर आपण कवी या ठिकाणी सांगत आहे, कवी या ठिकाणी म्हणत आहे की हे प्रिय परमेश्वरा, मला माहित आहे माझ्या आयुष्यातील किशोरवयीन वर्षे जेव्हा संपलेली असतील तेव्हा मी नक्की पाहू शकणार आहे की तुझ्या सहवासामध्ये असताना, तुझ्या सोबत चालत असताना मी माझं आयुष्य हे अतिशय सर्वोत्तम पद्धतीने जगलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण किशोरवयीन बालकांची प्रार्थना या कवितेचा अभ्यास केलेला आहे.